विद्यार्थी मित्र हो, असा प्रश्न अनेक परीक्षांमध्ये विचारला जातो. मात्र सोपी ट्रिक माहित असेल तर तो प्रश्न आपल्याकडून सुटतो, अन्यथा आपल्याला सोडून द्यावा लागतो. बघा, दुपारचे 3:30 तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? अनेक वेळा असा प्रश्न विचारला गेलाय. काय करायचं असा प्रश्न असल्यावर? कोन जर काढायचा असेल तर कोन बरोबर तास, किती तास झाले ते बघायचं. तास गुणिले 30 वजा 11/2 गुणिले मिनिटे. मिनिटे कुठे? जी प्रश्नात दिली आहेत ती. आता इथं तास किती आहेत? 3 तास आहेत. गुणिले 30 वजा 11/2 गुणिले मिनिटे किती दिलेत? 30 मिनिटं दिली आहेत. बघा, बे एक बे 15 दुने 30. म्हणजे जर आपण या ठिकाणी याचा गुणाकार केला तर काय येईल? 90. 90 वजा या ठिकाणी काय येईल? 11 गुणिले 15. 11 गुणिले 15 याच जर आपण गुणाकार केला तर काय येईल? 15 150 आणि वरती 15 म्हणजे 165. 165 मधून जर आपण 90 वजा केले तर उत्तर आपलं येईल 75. म्हणजे या ठिकाणी असेल बघा 75 अंश. नियमित विचारला जाणारा प्रश्न आहे परीक्षेमध्ये. एका म्हणजे 4:50 झाले तर त्या घड्याळीमध्ये किती अंशाचा कोन होईल? अशा प्रश्नांना ही ट्रिक वापरायची आणि हा प्रश्न बिनधास्तपणे 1 मिनिटाच्या आत सोडवायचा आहे.